राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचने 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 सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरमा तुहा माधव बरमा बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरमा तुहा माधव बरमा बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा बहुत सुकृताची गोरी 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 म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडे तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरमा तुहा माधव बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरमा तुहा माधव बरमा बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखमादेवीवर बाप रखमादेवीवर तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा बाप रखमादेवीवर बाप रखमादेवीवर
देवी बरा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा Hare Jai Ram Krishna Jai Ram Krishna Hare Jai Ram Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Jai Jai Ram Jai Jai Ram Jai Jai Ram रंगे रंगे रे श्री रंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे रंगे रंगे रे श्री रंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे रंगे रंगे रे श्री रंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे रंगे रंगे रे श्री रंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे काय भुलला से पतंगे शरीर गायाचे ठेवणे दर्शे अभिलाष गणे दर्शे अभिलाष गणे दर्शे अभिलाष गणे शरीर गायाचे ठेवणे दर्शे अभिलाष गणे दर्शे अभिलाष गणे दर्शे अभिलाष गणे नवे हा परिवार तुझा द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर द्रव्यदारा क्षणभंगुर शरीर गावाचे ठेवणे दर्शे अभिलाष गणे दर्शे अभिलाष गणे दर्शे अभिलाष गणे शरीर गावाचे ठेवणे दर्शे अभिलाष दर्शे अभिलाष दर्शे अभिलाष अंतकाळी का सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा अंतकाळी का सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा शरीर गावाचे ठेवणे राजायाचे ठेवणे राजाचे ठेवणे राजायाचे ठेवणे अभिलाषा जने अभिलाषा दर्शे अभिलाष दर्शे अभिलाषा शरीर गायाचे ठेवणे दर्शे अभिलाष दर्शे अभिलाष दर्शे अभिलाष कुमार 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 कुमार
रंगे रे श्रीरंगी, रंगी रंगे रे श्रीरंगी, काय बुललासे पतंगे. शरीर जायाचे ठेवणे, धरिषे अभिलाष जने. नवे हा परिवार तुझा, नवे हा परिवार तुझा, द्रव्यदारा क्षणभंगूर. शरीर जायाचे ठेवणे, धरिषे अभिलाष जने. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठ्ठोधरा. शरीर जायाचे ठेवणे, धरिषे अभिलाष जने. विठ्ठल अजं रुक्मिणी प्राण संजीवनेत्रं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्तेह देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. करे चरण संतातिया, करे चरण संतातिया, करे चरण संतातिया. कांचा गोपाल रे भगवान मारो, भगवान रे भगवान रे भगवान सारो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा कराया दयाळा. तुमचानुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजा. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. गुरुदास तथा मुनिजनतया, बाबा असे बोलती. ऐशा नामे शंकरा, निसंग जो संगती. पुण्यलोकीचा, पुण्यभूमीचा, मोती खरा शोभतो. ऐशा संत कवी, नासिकेत बाबा वंदितो. घ्यावी घ्यावे माझी सेवा, देना देना दुर्बळा देवा, देना दुर्बळा देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा,
दीन दुर्बलाची देव मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मंगल मंगल भवन अजिर विहारी राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम आता हृदय आपुले चौफाळून या भले वैरी वैसो पावले श्री गुरूंची या कुंदेंदु तुषार हार धबला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पदमासना या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिभिर देवे सदा वंदिता सामां पातु भगवती सरस्वती विशेष जात्या महा रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष गणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे प्राप्त सेवे करता घेतलेला अभंग अवतार धारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगदमान्य देवमान्य ईश्वरमान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे. प्रस्तुत अभंगावर जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात की बाबा रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. तुकोबाराय सांगतात बाबा इतर विषयामध्ये तू कधी रंगू नको. तू काय केलं पाहिजे. शरीर हे जाणार आहे हे तुझ्या लक्षात आलं पाहिजे. वेळोवेळी शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष जणे. तुकोबाराय सांगतात हा परिवार तुझा नाही धन तुझं नाही एक क्षणभंगूर आहे नवे हा परिवार तुझा द्रव्यदारा क्षणभंगूर. मग तुकोबाराय सांगतात तुझं काय आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा अकारण करुणावरून आलय भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा. परमात्म्याच्या असीम कृपेने आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने कैलासवासी बप्पयाजी लोंढे यांना आज आपल्यातून जाऊन 13 दिवस झाले. त्यानिमित्त हा 13वाचा विधी त्याच्याकरता हे केलेलं कीर्तनाचं आयोजन. कीर्तनाकरता उपस्थित महाराज मंडळी मृदंगाची साथ त्यांची आहे. हरिभक्त परायण रोहित महाराज पटारे तेही देवगडचे बाबांचे विद्यार्थी आहे. उत्कृष्ट असा मृदंग ते वाजवतात. इकडे आमचे गायक संगीत महर्षी कैलास महाराज चव्हाण तेही आहेत. इकडे आमचे गायक संगीत विशारद रामभाऊ महाराज पटारे आहेत. पेटीचे साथ ज्यांचे आहे आपले पांडुरंग मामा गणगे या ठिकाणी आहेत. इकडे विनेकरी बाबा आहेत. इकडे कचरू ताते आहेत. मिस्त्री अशोक भाऊ मडकी पिपरी जवळची जळके सगळेच पिंपळगाव भजनी मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे दादा या ठिकाणी आहेत. म्हणून सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सेवा पार पाडायची आहे. अति वेळ न घेता संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा विचार करायचा आहे. विठ्ठल अभंग असा जर विचार केला
तर अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करत असतात. तुकोबाराय सांगतात, बाबा इतर विषयामध्ये आपल्याला रंगायचं नाहीये. रंगे रंगे रे श्रीरंगी काय बोलला असे पतंगे. पतंग नावाचा जो किडा आहे तो विषयामध्ये काय गुंतलेला आहे. एखादं कमळ असेल, कमळामध्ये भुंगा गेला, भुंगा गेल्यानंतर त्याला कळतं आता एवढं मोठं लाकूड पोखरण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. आपण बघतो कधी कधी, आता जुन्या काळामध्ये सप्र असायची, राहण्याची काही जास्त व्यवस्था नव्हती, आता बंगल्याशिवाय जमत नाही. परंतु असा पूर्वीचा काळ आपण विचारात घेतला तर पूर्वीच्या काळामध्ये एखादा बांबू असेल, एखादं लाकूड असेल, त्याला भुंगा पोखरतो. परंतु तोच भुंगा विषयामध्ये गुंतल्यानंतर कमळाचा पराग सेवन करण्याकरता त्याच्यामध्ये गुंतो. आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर जर कमळ पूर्ण झाकलं तर त्याला बाहेर येता येत नाही का महाराज? येतं. परंतु विषय एवढा गंभीर आहे तो बाहेर निघत नाही. तसं तुकोबाराय सांगतात, इतर विषयामध्ये तुम्ही रंगू नका. रंगायचंच असेल तर कोणत्या रंगामध्ये रंगा? श्री रंगाच्या रंगामध्ये तुम्ही रंगा. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात, इतर विषयामध्ये तुम्ही जर रंगलात तर या जीवनाचा अर्थ तुम्हाला कळाला नाही. जीवनाचा जर अर्थ तुम्हाला जगण्याकरता कळाला असता तर तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर परब्रह्म स्वरूप असलेला तो परमात्मा त्याचं तुम्ही स्मरण केलं असतं किंवा भजन केलं असतं. हा देह नश्वर हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा आपण त्या विषयामध्ये अडकत जातो. हे काही तुकोबारायांना आवडलं नाही. तुकोबाराय सांगतात, बाबा शरीर जाणार आहे, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, ग्रासगिरी सत्ता नाही हाती. जेवणाचा घास सुद्धा जर आपल्या हातामध्ये नसेल, एखादा मनुष्य विचारात घ्या, जेवणाकरता बसला, चपातीचा घास मोडला, भाजीमध्ये बुडवला, तोंडापर्यंत जातो की नाही याची सुद्धा शाश्वती सांगता येत नाही. मग कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, कोणती काळ येईल, कोणता वेळ येईल, कोणालाही सांगता येत नाही. आणि अशा असणारा नश्वर शरीराचा जगद्गुरु तुकोबाराय कशा करता अभिलाषा धरतो त्याची. नवे हा परिवार तुझा, द्रव्यदारा क्षणभंगूर. हा परिवार तुझा नाही, ही माणसं तुझी नाही, हे धन तू कमावलं हे सुद्धा तुझं नाहीये. द्रव्यदारा क्षणभंगूर, एक क्षणा करताय. काही काही लोक आहे ना, गुंठामंत्री श्रीमंत्री, एक एकर विकून श्रीमंत झालेले माणसं, रोडवर यायला काही वेळ लागत नाही महाराज. धन लगेच मिळतं आणि ते जातही ते नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, शरीर जाणार आहे. मग तुकोबारायांना प्रश्न विचारला एका साधकाने, तुकोबाराय मग आम्ही नेमकं करायचं काय? तर तुकोबाराय सांगतात, अंतकाळीचा सोयरा का म्हणे विठोदरा. तो परमात्मा तुझा आहे ना, त्याने या मृत्यू लोकामध्ये तुला पाठवलं. कशा करता पाठवलं? त्याचं भजन करण्याकरता पाठवलं. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला पाटा बाधिकेचा. तुकोबाराय म्हणतात, त्या परमात्म्याने तुला काही नाही दिलं, मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलं. कशा करता? त्याचं भजन करता, त्याच्या प्राप्ती करता तुला जन्माला घातलं. मग तू दुसरं तिसरं काही न करता त्याचं भजन केलं पाहिजे. त्या परमात्म्याने तुला काय कमी केलं? नाटाच्या अभंगाचा जर आपण विचार केला, तुकोबारायने नाटाच्या अभंगामध्ये सुंदर वर्णन केलंय. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जेर तू जोडसी नारायण, जेर तू जोडसी नारायण, नाचे जीव दिले इंद्रिय हात पाय कान,
कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भोरोग. देवाने आपल्याला हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कशा करता दिले? त्याच्या प्राप्ती करता दिले. पण त्याचा गैरफायदा कधी माणसाने घेतला नाही पाहिजे. तुकोबाराय सांगतात वेळोवेळी आपल्याला तुकोबारे जागे करतात. कशा करता जागे करतात? तो कलियुगाचा जर विचार केला तर कलियुग माणसं अशी अज्ञान अवस्थेत झोपी गेलेली ना, त्यांना देहाचं काहीच भान राहिलं नाही. महाराज देह कशा करता आहे, देहाची प्राप्ती कशी करून घेतली पाहिजे असं काही भान नाही, भानच नाही त्यांना. परंतु ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी मध्ये काहीतरी उपदेश करण्याकरता ज्ञानोबराय सांगतात काय, अविद्येचे अनिदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबोधा आनंदी जो. ही अविद्या रूपी लागलेली जीवाला झोप आहे आणि या झोपेतून संत महात्मे आपल्याला जागे करत असतात. झोप कोणती लागली? अज्ञान रूपी झोप. अज्ञान म्हणजे काय हो? परमात्मा असून सुद्धा तो परमात्मा कळत नाही. याच्यापेक्षा मोठं अज्ञान कुठलं पाहिजे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा अशा अज्ञान रूपी झोपेतून संत महात्मे आपल्याला काय करतात? जागे भारे आता मरण करा पंढरीनाथा अरे चरणी ठेवा माता कवी व्यथा जन्माया. जागे भारे आता अरे चरणी जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा व्यथा न चुका व्यथा जन्माच्या. म्हणून अशी अज्ञान रूपी जी लागलेली झोप आहे, या झोपेतून संत महात्मे आपल्याला जागे करत असतात. ज्ञानोबराय वर्णन करतात जे प्राणिया कामे भरू देहाचे वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबराय सांगतात काय, जे प्राणिया कामे भरू. प्राणिया म्हणजे कोण? मनुष्य योनी. त्यांच्या मनामध्ये काम भरल्या गेला, क्रोध आहे. याच्याकरता काय होतं? देहावरती आदर वाढतो. जे प्राणिया कामे भरू देहाचे वरी आदरू आणि ते वाढल्यानंतर काय होतं? म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. म्हणून आत्मबोधाचा विसर आपल्याला पडतो. माणसाला कळायला पाहिजे देवाने आपल्याला जन्म दिला, कशा करता दिला? त्याच्या प्राप्ती करता दिला. मग त्याची प्राप्ती केली पाहिजे. परंतु देहावरती आदर वाढला, त्या कारणानं त्याचं नामस्मरण होत नाही, त्याची प्राप्ती आपल्याला करून घेता येत नाही. साधं उदाहरण घ्या. एका मनुष्याने काय केलं? खेडेगावात नाही बरं का, शहरामध्ये सांगतो मी. एका मनुष्यानं काय केलं? त्याच्या घरात उंदीर जास्त झाले. आता आपल्या घरात उंदीर जास्त झाले तर आपण काय करतो? सांगा सांगा. तुम्ही असं गंभीर बसू नका. तुम्ही गंभीर बसले तर मला सांगायला गंभीरपणा वाटतो. खेड्यातला विचार करा, घरामध्ये उंदीर जास्त झाले तर आपण काय करतो? मांजर पाळतो. शहरामध्ये उंदीर जास्त झाले म्हणून त्या माणसानं काय केलं? घरामध्ये एक पिंजरा आणला. तो पिंजरा त्याने आपल्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवला आणि त्या पिंजरामध्ये त्याने काय केलं? काही खाण्याचे पदार्थ ठेवले. आता तेलकट भजे असेल, शेंगा असेल, खाण्याकरता ठेवले उंदराकरता. खाण्याच्या लोभाने उंदीर याच्यामध्ये येईल आणि जर का पिंजराचा खटका पडला तो त्या पिंजरामध्ये अडकून राहील. याच्याकरता त्याने पिंजरा आणला होता. बरोबर पिंजरा घरात ठेवला. उंदीर इकडून तिकडं फिरायला लागले, खाण्याच्या आशेने त्या पिंजऱ्यामध्ये जायला लागले. आणि पिंजऱ्यामध्ये घुसल्या लगेच त्या पिंजऱ्याचा काय पडला? खटका पडला. खटका पडल्यानंतर त्या उंदराच्या गोष्ट लक्षात आली की मी या ठिकाणी आता अडकलो. आता मला सांगा, जे पदार्थ त्याला खाण्याकरता ठेवले होते त्या पदार्थाला तो काही तोंड लावत नव्हता. का तोंड लावत नव्हता? त्याला त्याचं मरण त्या ठिकाणी दिसलं. गेला खाण्याकरता, परंतु त्याला त्याचं मरण दिसलं. आपण म्हणलं उंदीर मामा भजे खा ना. तो म्हणला महाराज माझं मरण मला या ठिकाणी दिसतं, तुम्ही म्हणता भजे खा. गेला खाण्याकरता, परंतु मरणाची जाणीव झाली. तसं ज्ञानोबराय सांगतात, भाग्यवशात जर मनुष्याला आपलं मरण कळालं तर तो काय करेल? परमात्मा चिंतन करेल आणि परमात्मा चिंतन करून काय होईल? मुक्त होईल. विठ्ठल असे कितीतरी आपल्याला उदाहरणं देता येतील. पुराणामध्ये, इतिहासामध्ये
भारतवर्षामध्ये जर आपण विचार केला तर पूर्वी अनेक ऋषीमुनी होऊन गेले, अनेक राजे होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या अंतकालामध्ये, मरण कालामध्ये आणि जे काही आपल्याला जीवन जगण्याकरता उत्तर वय राहिलं त्या वयामध्ये परमात्मा चिंतन करण्याकरता निघून गेले. कशा करता निघून गेले? ऋषी लोक, साधू लोक, संत लोक भगवंताचं नामस्मरण करतात. परंतु इतिहास जर आपण बघितला तर आपल्या इतिहासामध्ये, या भारतवर्षामध्ये असेही काही राजे होऊन गेले ज्यांनी त्यांच्या मरण कालामध्ये संपूर्ण राजवैभवाचा, संपूर्ण द्रव्याचा, संपूर्ण संपत्तीचा त्याग करून वनामध्ये निघून गेले. कशा करता निघून गेले? की भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, मोक्ष मला मिळाला पाहिजे आणि या जन्म मरणाचं माझं दुःख संपलं पाहिजे. कशा करता? भगवत प्राप्ती करता. त्यांच्याही अंतःकरणामध्ये तळमळ होती. तुकोबारांचे प्रमाण आहे, 1 तास उरला खटवंग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये खटवंग राजाने काय केलं? आपल्या मुलाला राज्य गादीवरती बसवलं आणि 1 तासामध्ये वनामध्ये निघून गेले. कारण की इंद्रदेवाकडून त्याला कळालं होतं 1 तासामध्ये माझा मृत्यू आहे. त्याला वाटलं 1 तासाकरता का होईना माझं मरण मला कळलं तर मी काय केलं पाहिजे? परमात्मा चिंतन केलं पाहिजे आणि त्या परमात्म्याचं चिंतन करून मला काय होता येईल? मुक्त होता येईल. 1 तासामध्ये तो सुद्धा मुक्त होण्याकरता, परमात्मा चिंतन करण्याकरता वनामध्ये निघून गेला. अजून इतिहास बघायचा का? परीक्षिती राजाचा जर आपण विचार केला, श्रवणे परीक्षिती तरला तो भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये त्याने त्याच्या जीवनाची मुक्ती करून घेतली. परीक्षिती राजाने काय केलं होतं? एकदा शिकारी करता परीक्षिती राजा वनामध्ये, जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये निघून गेल्यानंतर एका झाडाखाली एक श्रमिक नावाचे ऋषी, लक्षपूर्वक ऐका, श्रमिक नावाचे ऋषी ध्यानस्थ बसले होते. परीक्षिती राजाने काय केलं? सहज विनोदाने त्या श्रमिक नावाच्या ऋषीच्या गळ्यामध्ये काय, एका मेलेल्या सापाचं वेटोळं अडकवलं. मेलेला साप. ते शृंगी नावाचे जे ऋषी होते त्यांच्या मुलाला ही गोष्ट लक्षात आली आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने परीक्षिती राजाला शाप दिला. कोणी? त्या ऋषीच्या मुलाने. त्याच्या वडिलांचा अपमान केला ना, गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला. आपल्या वडिलांचा अपमान त्याला सहन झाला नाही, त्याला परीक्षिती राजाला शाप दिला. परीक्षिता, 7 दिवसामध्ये तुला तक्षप नावाचा सर्प काय दंश करून मारेल, असा परीक्षिती राजाला शाप दिला. शृंगी नावाचे ऋषी होते. ते ध्यानातून उठल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपल्या मुलाने रागाच्या भरात परीक्षिती राजाला शाप दिला. त्यांना याचीही जाणीव होती की माझा मुलगा मोठा साधक आहे, मोठा ऋषी आहे, याचं वचन कधीच खोटं ठरणार नाही. म्हणून आपल्या एका गौरमुख नावाच्या शिष्याकडून काय सांगितलं? राजाला जाऊन सांगा की 7 दिवसामध्ये तुझं मरण येते निश्चित आहे. परमात्मा जरी आला तरी याच्यात काही बदल करू शकत नाही, कारण की ते ऋषीचं वचन आहे. असं सांगितल्यानंतर महाराज तो शिष्य गेला. परीक्षित राजाला सांगितलं, राजा की 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू निश्चित आहे. माझ्या गुरुजीनं तुझ्याकडे पाठवला. गुरुजीने असंही सांगितलं की 7 दिवसामध्ये तू परमात्मा चिंतन काही कर, काहीतरी नामस्मरण कर, तुझ्या या देहाचं असणारं कल्याण होऊन जाईल. असा उपदेश कोणी केला? ऋषींनी केला. ज्या ऋषीचा अपमान केला त्याच ऋषीने काय कल्याणाचा मार्ग सांगितला राजाला. राजाला कळून चुकलं की माझ्या घरातून मोठा अपराध झाला आहे, याच्याकरता मी सुद्धा प्रायश्चित केलं पाहिजे. काही हरकत नाही, 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आहे ना, या 7 दिवसामध्ये मी माझ्या असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन करेल आणि मुक्त होण्याकरता प्रयत्न केला पाहिजे, असा राजाने विचार केला. आणि राजाने शुकदेवजींना प्रार्थना केली. शुकाचार्य आपण ज्यांना म्हणतो, भागवतामध्ये प्रसंग आला असेल, काहींनी वाचला असेल, चिंतन केलं असेल. त्या शुकाचार्यांना प्रार्थना केली. कोणी प्रार्थना केली? हाय का लक्षात? परीक्षित राजाने प्रार्थना केली आणि सांगितलं, महाराज मला श्रीमद भागवत तुम्ही कथा सांगा आणि ती कथा ऐकल्यानंतर काय होईल? माझ्या जीवनाचं सोनं होईल, मला मुक्तता मिळेल. आणि असं सांगितल्यानंतर शुकाचार्यांनी परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा सांगण्याचं ठरवलं. परंतु राजाला मरण येऊ नये, कथा पूर्ण संपेपर्यंत, याच्याकरता राजाचा बंदोबस्त केला. काय केलं राजाने?
एक अतिशय उंच असा लोहस्तंभ तयार केला, लोखंडी खांब, आणि त्या खांबावरती एक मंदिर बांधलं राजाने. आणि त्या मंदिरामध्ये बसून परीक्षित राजा श्रीमद भागवत कथा ऐकत होता. जवळ त्याने शिपाई ठेवले, प्रधान ठेवले. साप जर चावला कथा ऐकत असताना तो विष उतरवणारे काय वैद्यही त्या ठिकाणी त्याने बसून ठेवले, मोठे मोठे वैद्य. हे बघून तो तक्षक नावाचा सर्प राजाला चावणार होता. त्याने विचार केला, राजाने एवढा बंदोबस्त केला, काहीतरी केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्याने विघ्न आणण्याचे बरेचसे प्रयत्न केले, ते काही पूर्ण झाले नाही. परंतु त्या तक्षकाने काय केलं, आपल्या बरोबर इतर जे काही सर्प मित्र आहेत त्यांना ब्राह्मणाचं रूप दिलं आणि सगळे एक कपटी ब्राह्मण त्या ठिकाणी गेले. कुठं? राजाकडे गेले. काही कळू येऊ नये म्हणून वेदाचे मंत्र सुद्धा म्हणत त्या ठिकाणी गेले. वेदाचे मंत्र म्हणत म्हणत त्या ठिकाणी गेले. प्रधानाने बघितलं की राजाला भेटण्याकरता काही साधू लोक आहे, काही ब्राह्मण मंडळी आले. प्रधानाने सांगितलं, राजेसाहेब तुम्हाला भेटण्याकरता काही ब्राह्मण मंडळी आले. राजाला मोठा आनंद झाला. श्रीमद भागवत कथा ऐकत असताना साधू संतांचं दर्शन होणं हे पुण्याचं काम आहे. त्यांचं दर्शन झाल्यानंतर आणखीन मला मुक्तता मिळेल, काही हरकत नाही. म्हणून आनंदाने राजाने त्यांना वर येऊ देण्याची आज्ञा केली. हे कपटी ब्राह्मण त्या ठिकाणी वेद म्हणत गेले, मंदिरामध्ये गेले. 7वा दिवस पूर्ण झाला. शुकाचार्य कथा संपल्यानंतर अंतर्धान पावले आणि कथा सांगितल्या निमित्ताने त्या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम ठेवला राजाने. आणि या ब्राह्मणाने आपल्या बरोबर काही फळं आणली होती. ती फळं त्यांनी राजाला दिली. राजाला दिल्यानंतर राजाने प्रसाद म्हणून सगळ्यांना ती फळं वाटली आणि एक फळ राजाच्या हातामध्ये राहिलं. आणि ते फळ खाण्याकरता त्या ब्राह्मणाने राजाला आग्रह केला, राजन हे फळ तू खा म्हणे. राजाने प्रसाद म्हणून ते फळ ज्या वेळेस खाण्याकरता घेतलं, ते फळ फोडल्यानंतर बोराचं फळ होतं आणि त्याच्यामध्ये तो तक्षक नावाचा जो सर्प होता तो छोटीशी लाळ आळ येऊन त्याच्यामध्ये होता. राजाने ते बघितलं आणि राजा अतिशय घाबरला. राजाने बोलूनही दाखवलं की आता माझं मरण या ठिकाणी निश्चित आहे, मला कोणी सुद्धा वाचवण्याकरता येणार नाही. म्हणून राजा अतिशय घाबरला होता. विठाल त्या तक्षक नावाच्या सर्पाने विशाल असं रूप धारण केलं, राजाच्या मानेला दंश केला आणि राजा तिथल्या तिथं भस्म झाला. सगळी बातमी ही हस्तिनापूर मध्ये पसरली आणि ही बातमी हस्तिनापूर मध्ये पसरल्यानंतर राजाचा जो मुलगा होता जन्मेजय राजा, त्या मुलाला ही सगळी गोष्ट माहित पडली. माझ्या वडिलांना असा दुर्दैवी मृत्यू यावा, काय कमी केलं होतं या प्रजेकरता, सगळं धन वैभवाचा त्याग केला, आतापर्यंत या प्रजेला सुखी ठेवलं. एवढा प्रेम करणारा राजा, प्रजा सुद्धा अतिशय विरहामध्ये डुबून गेली. एवढा चांगलं कर्म करणारा राजा आणि त्याला एवढा दुर्दैवी मृत्यू यावा, सगळ्यांना वाईट वाटलं महाराज. आणि जन्मेजय राजाचे वडील होते परीक्षित राजा, त्या मुलाची काय अवस्था झाली असेल. जन्मेजय राजाने वस्त्राने तोंड गुंडाळून तो जन्मेजय राजा रडू लागला. आणि रडत असताना रडता रडता त्याने काय केलं, प्रतिज्ञा केली. आणि प्रतिज्ञा केल्यानंतर त्याने सांगितलं की संपूर्ण सर्पकुळाचा मी नाश केल्याशिवाय थांबणार नाही. याच्याकरता त्याने सर्प यज्ञ करण्याचं ठरवलं. आणि तो सर्प यज्ञ करण्याकरता त्यांनी सगळी यज्ञाची सिद्धता केली. उत्तंक ऋषी त्या काळामध्ये मोठे मोठे ऋषी, उत्तंक ऋषी सारखे सगळ्यांना बोलवलं, यज्ञाची सिद्धता केली. यज्ञ प्रारंभ झाला आणि त्या यज्ञामध्ये मंत्र म्हणत असताना मंत्राच्या सामर्थ्याने एक एक साप येऊन त्या यज्ञ कुंडामध्ये येऊन पडून भस्म होत होता. जन्मेजय राजाने ते तक्षकाला आणण्याकरता त्या ब्राह्मण मंडळीला घाई केली. तक्षकाला पहिलं भस्म करा लवकर याच्यामध्ये. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने अंतर्मनाने जाणलं की तक्षक सध्या इंद्रदेवाकडे गेला होता. कशा करता? त्याला माहित होतं की जन्मेजय राजाने सर्प यज्ञ केला आणि आता माझं काय मरण निश्चित आहे, मला कोणी वाचवणार नाही. परंतु इंद्रदेवाने वाचवलं तर काहीतरी होईल, म्हणून इंद्रदेवाला क्षमा याचना मागितली की मला काहीतरी करून वाचवा. इंद्रदेवाने सांगितलं काही हरकत नाही, मी तुला वाचवतो. परंतु त्या ब्राह्मण मंडळीला जाणलं इंद्राने याला आता अभय वचन दिलं. मग त्या ब्राह्मणाने मंत्र म्हणला. काय मंत्र म्हटला? तक्षकाय च इंद्र स्वाहा, म्हणजे तक्षकासह इंद्र या यज्ञ कुंडामध्ये पडून भस्म झाला पाहिजे असा मंत्र म्हटल्यानंतर स्वर्गातून तक्षकासह इंद्र खाली येऊ लागला. ते यज्ञ कुंडामध्ये पडून भस्म होणार. इंद्राला वाटलं याच्या सोबत फुकटचं मरण मला येतं की काय, म्हणून त्या तक्षकाला लाथ मारली.
लाथ मारल्यानंतर इंद्रदेव बाजूला झाले, तक्षकेंद्र कुंडामध्ये पडला आणि तिथल्या तिथं भस्म झाला. सांगायचं मुद्दा एवढाच की इंद्रदेवाला सुद्धा काय अभयवचन आलेला जो तक्षक होता त्याला सुद्धा वाचवता आलं नाही. का? त्याला जर वाचवायला गेला असता तर इंद्रदेवाला सुद्धा त्या ठिकाणी मरण पाहावं लागलं असतं. विठ्ठल पण कर्म देवाला सुद्धा चुकत नाही. तुमची आमची गोष्ट सोडून द्या, कर्म देवाला सुद्धाही चुकत नाही. इंद्रदेव जरी असला, तो ब्रह्मदेव जरी असेल, भगवान परमात्म्याने समुद्रामध्ये शेषावरती, ज्या शेषावरती छाया धारण केली त्याच्यावरती भगवान परमात्मा विष्णू विराजमान आहे, त्याला सुद्धा मरण चुकत नाही, कोणालाही मरण चुकत नाही. परमात्मा जरी असला तरीही प्रत्येकाला यावं लागतो. तो परमात्मा जरी असला तरी त्याला सुद्धा कर्म काय चुकत नाही. आपण विचार करतो, कधी कधी देवाला आपण भांडतो, देवा माझ्यासोबत असं का केलं, माझ्या पत्नीला नेलं, माझ्या मुलाला नेलं. देवाकडे भांडतो आपण कधी कधी, अधिकार नसतानाही भांडतो, परंतु अधिकार असला पाहिजे. जनाबाईंनी सुद्धा भगवंताला शिव्या दिल्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रडकी झाली जन्म सावित्री चुडही, तुझे गेले रे मढे तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देती जाशी. जनाबाईने भगवंताला शिव्या द्यावा आणि त्या शिव्या देत असताना भगवंतानी त्या ओव्या मानाव्या, हा अधिकार जनाबाईचा होता. आपण शिव्या देऊन पहा बरं देवाला. बाकीच्यांनी भजनाने ऐकलं तर तिथंच टोकायला बसला, विठ्ठल जनाबाईचा अधिकार होता. आणि आपण ओव्या जरी गायल्या तरी देवाला शिव्या वाटतात. का? अंतःकरणामध्ये तो भाव नाही. विषय काय होता? कर्म देवाला सुद्धा चुकत नाही. ज्ञानोबा सांगतात, कर्माशी शंभू आणि आपण किती पळशी कर्म भोग. म्हणून कर्म हे कोणालाही चुकत नाही. कर्माची गती गहन आहे. देवाने जर आपल्यावरती कृपा केली तर आपलं कर्मच संपतं. पण देवाने आपल्यावरती कृपा केली पाहिजे. तुकोबाराय सांगतात काय? तुका म्हणे कृपा करेल नारायण करेल हे वर्म पडेल ठाई. ज्या वेळेस तो परमात्मा आपल्यावरती कृपा करतो त्याच वेळेस आपलं कर्म संपतं, अन्यथा ते कर्म कोणालाही चुकत नाही. ज्ञानोबा सांगतात, इंद्रदेवाला सुद्धा ते कर्म चुकलं नाही. मग पुण्याची पावती सरे सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हो, इंद्रदेव जरी असेल त्याचं पुण्य संपल्यानंतर त्याला सुद्धा मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. का? त्याला सुद्धा पाप आणि पुण्य समान आहे. मनुष्य जन्म आपल्याला कधी मिळतो? ज्या वेळेस आपलं पापही सारखं आणि पुण्यही सारखं, त्यावेळेस आपल्याला मनुष्य योनीमध्ये जन्माला देव आपल्याला घालतो. आणि जन्माला घातल्यानंतर त्याचं स्मरण केलं पाहिजे की नाही? केलंच पाहिजे. इतर जी योनी आहे ज्ञानोबा सांगतात त्यांना ते साधन नाही ना परमात्मा चिंतन करण्याकरता. कुत्र्याला काय भजन करता येतं का? नाही करता येत. इतर जे प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे, त्यांना भगवंताची साधना करता येते का? नाही करता येत. का? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पापच एवढं केलं की पशु योनीमध्ये त्यांना देवाने काय जन्माला घातला. आपल्यावरती कृपा आहे. मग ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, त्या जन्मात नाही, पुढचे अनेक जन्म, कुठल्याही जन्मामध्ये साधना करत करत तो पुढचा टप्पा गाठत गाठत आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत जायचंय. आताचा विचार केला, कलियुगाचा जर विचार केला तर हा टप्पा कोणी गाठला? कोणी ती भगवत साधना करून त्या देवाची प्राप्ती केली? तुकोबाराय आहेत, ज्ञानोबाराय आहेत, संत जनाबाई आहे, चोखोबाराय आहेत, नामदेवराय आहे. कितीतरी आपल्याला त्या सगळ्या साधू संतांची उदाहरणं देता येतील की या देहामध्ये त्यांनी काय केलं, त्या परमात्मा साधन करून त्याला प्राप्त झाले. कसे प्राप्त झाले? जीवनभर त्यांनी साधना केली. तुकोबारायांचा विचार केला तर तुकोबाराय कसे होतो? तुमच्या आमच्या सारखं सामान्य जीवन होतं जगद्गुरु तुकोबारायांचं. 400 वर्षापूर्वीचा काळ लक्षात घ्या.
त्याही काळामध्ये कशाची सोय नव्हती. दाट झाडी जंगल असायची, रानं वन, जुनी घरं असायची. अतिशय बिकट परिस्थिती. त्यावेळेस लोकांना खाण्याकरता काही नव्हतं. एवढं दारिद्र्य निर्माण झालं, एवढी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. त्याही परिस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी अण्णा करता गेली महाराज. जेवण्याकरता काही नाही. अशाही परिस्थितीमध्ये देवाचं भजन कधी सोडलं नाही. तुकोबारायांना जमीन किती होती महाराज? 4242 एकर जगद्गुरु तुकोबारायांना जमीन. पुण्यामध्ये त्या काळची सावकारकी. तरी सुद्धा एवढा सगळा त्याग करून सगळ्या त्या सावकारकीच्या वह्या उडवल्या. परमात्मा चिंतन केलं दिवस आणि रात्र. दिन रजनी हाची धन्ना गोविंदासी पवाडे. एक दिवस जगद्गुरु तुकोबारायांचा 1 मिनिट सुद्धा वाया जात नव्हता. एवढं अखंड भजन केलं. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय बाहेर दिशेला जरी गेले, बाहेर दिशेला म्हणजे आपल्याकडे माहिती आहे ना, बाहेर दिशेला जरी गेले तरी सुद्धा त्याचं भजन कधी बंद पडत नव्हतं. एवढी साधना त्या परमात्म्याची केली. किती साधना केली. परमात्म्याला सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांना भेटण्याकरता देवाला सुद्धा राहत नव्हतं. एवढी साधना जगद्गुरु तुकोबारायांनी केली. जीवनामध्ये काय केलं पाहिजे? त्या परमात्मा साधना एवढी केली पाहिजे, त्या परमात्म्याने भेट देण्याकरता आलं पाहिजे. आपण कितीही उदाहरणं बघा. भीष्माचार्याचं उदाहरण जर बघितलं तर हजारो बाण त्यांच्या शरीरामध्ये होते, तरी सुद्धा परमात्म्याचं चिंतन करत होते. देवा, माझा अंतकाळ जवळ आलाय. ज्या वेळेस मी मरण अवस्थेमध्ये माझे डोळे झाकेले त्यावेळेस तुम्हाला दिसलं पाहिजे. इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वन से वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. देवा, माझा प्राण ज्या वेळेस या शरीरातून निघून जाईल त्यावेळेस तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे. भीष्माचार्य रडत असताना परमात्माला सांगतात, देवा, आला रे माझा शेवटचा क्षण आला, तुम्हाला दर्शन दे. एवढी अनेक जन्म मी तुझी साधना केली, एकदा सुद्धा तुझं दर्शन मनासारखं घेऊ शकलो नाही का? माझ्यावरती काही जबाबदाऱ्या होत्या. तुला भजन कधी चुकवलं नाही. सगळं कर्म करत असताना तुला आठवलं. वेळोवेळी देवा तुला हीच प्रार्थना केली की ज्या वेळेस मी माझे डोळे झाकेल त्यावेळेस तुझी प्रतिमा मला दिसली पाहिजे. एवढं भजन जगद्गुरु तुकोबारायांनी तसंही केलं होतं. जगद्गुरु तुकोबारायांची तेवढीच साधना. वृंदावनामध्ये ज्या गोप गोपिका होत्या, भगवान परमात्मा ज्या वेळेस वृंदावनातून निघून गेले द्वारकेला त्यावेळेस त्या गोपींची काय अवस्था झाली. परमात्म्याच्या विरहामध्ये एवढ्या त्या विभोर झाल्या, त्यांना देवाचं भान राहिलं नाही. ताक आणि दही विकायला घेऊन जायच्या त्यावेळेस डोक्यावरती ताक आणि दही नाही, स्वतःच्या मुलाला डोक्यावरती घ्यायचं आणि दही घ्या, लोणी घ्या, असं फिरत फिरत बाजारामध्ये जायचं. धुण्याकरता गेल्या तर कपडे तिकडे ठेवून यायच्या आणि त्या टपामध्ये पाणी भरून आणायच्या. देहावरती कशाचंही भान राहिलं नाही. एवढं त्या परमात्म्याच्या विरहामध्ये निघून गेल्या. एका गोपिकानं काय केलं, भगवान श्रीकृष्णाची एका भिंतीवरती चित्र काढलं आणि चित्र काढल्यानंतर त्या परमात्म्याच्या पायाला अशा साकळ्या बांधल्या. जीव स्वरूप असलेला तो परमात्मा निघून गेला, काही हरकत नाही, पण निर्जीव असलेला परमात्मा उभा केला, हा तरी मला कधी सोडून जाणार नाही, एवढा भाव त्यांच्या ठिकाणी होता. विठाल प्रतिकूल परिस्थिती जीवनामध्ये आली तरी माणसाने कसलं गेलं नाही पाहिजे. अतिशय आनंद जरी आला तरी त्या आनंदामध्ये काय केलं पाहिजे, आपण आपलं धैर्य कमी नाही केलं पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादाना भजावे, लाभा लाभे धरावे मना माझे. ज्ञानोबाराय म्हणतात, सुखाचीही परिस्थिती येऊ द्या आनंदीच असलं पाहिजे, दुःखाचीही परिस्थिती येऊ द्या तरी आनंदी असलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं मनोबल खसून न देता वीर पुरुषाने काय केलं पाहिजे. खऱ्या साधूची लक्षणं ती आहे ही कशीही परिस्थिती आली तरी सुद्धा खरा साधू कोण, जो परमात्मा भजन कधी सोडत नाही, जो आपली साधना कधी सोडत नाही. एवढी परिस्थिती आली जीवनामध्ये प्रतिकूल तरी तुकोबारायांनी ती साधना सोडली नाही. तुकोबारायांनी विचार केला, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांना अभंग बुडवण्याकरता भाग पाडला. महाराज, एवढी जीवनभर केलेली साधना, एवढं केलं नाही तर परमात्म्याचं भजन, एवढी केलेली ती अभंग रचना आणि एवढं समाजाने छळ केला, ते बुडवावं लागलं. महाराज, देवाला दया आली, देवाने ते परत दिलं.
हे सांगायचं नाही महाराज, परंतु खऱ्या साधकाला जीवनामध्ये दुःखाशिवाय काही मिळालं नाही. मग एवढं दुःख भोगलं तरी सुद्धा त्या परमात्मा साधन त्यांनी प्राप्त केलं. मी कधी कधी विचार करतो, खऱ्या साधूला हे दुःख आहे, आपली कुठंच लायकी नाही महाराज. मग आपल्याला त्रास झाला तर आपण कशाला समाजाची काळजी करायची? ज्यांनी देव सोडला नाही, ज्यांनी संत सोडले नाही, आपण कुठं आहे? बाबांचा विचार केला, सद्गुरु गुरुवर देवगडचे बाबांना देवगडला येऊन आज 50 वर्ष पूर्ण झाले सेवा करत असताना बाबांना एवढा त्रास झाला, एक का असा निर्माण झाला की बाबांना सुद्धा या दुःखातून वैतागून बाहेर कुठेतरी जावं वाटलं, तरी सुद्धा बाहेर जाऊन पुन्हा या ठिकाणी येऊन सेवा करत राहिले. खऱ्या साधकाची लक्षणं ही जी कुठल्याही परिस्थितीमध्ये ढळू न देता परमात्मा चिंतन करत असतात. विठ्ठल पण जेवढी काही साधूची लक्षणं आहेत ती सगळी पूजनीय बाबांच्या ठिकाणी आहे, समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या ठिकाणी. कशा करता सांगायचं मला हे? आपल्याला जगद्गुरु तुकोबारांचा इतिहास सांगितला तर काही कळणार नाही, काही त्याचं विशेष वाटणार नाही. का? तुकोबारांना जाऊन 400 वर्ष पूर्ण झाले. ज्ञानोबारांचा विचार केला तर ज्ञानोबारांना समाधी घेऊन 725 वर्ष पूर्ण झाले. ज्ञानोबारांचं चरित्र सांगत असताना आपल्याला काही वाटणार नाही, परंतु गुरुवर्य देवगडच्या बाबांचा जर विचार केला, ते सांगत असतानाचे चरित्र समोर आहे, त्यामुळे अंतःकरणामधून कुठंतरी वाईट वाटतं. हे उदाहरण आपल्या जवळ आहेत, हे भोगले आपण बघितलं, किती त्रास सहन केला. एखाद्या साधूचा त्रास जर बघितला ना आपण, तर जीवनामध्ये आपल्याला कळलं की आपल्यासारखं सुखी कोणीच नाही. विठ्ठल आपण का सुखी आहोत की आपल्या जवळ सद्गुरु बाबांसारखे काय आहेत, संत आहेत, गुरुवर्य आहे. हे उदाहरण आपल्या समोर आहे. आपल्याला फार ज्ञानोबा तुकोबाराकडे जाण्याची गरज नाही, ते केलं पाहिजे. आपला आराध्य दैवत आहे, आराध्य संत आहेत, त्यांचं भजन केलं पाहिजे. परंतु आदर्श आपल्या जीवनामध्ये असं असलं पाहिजे, एकदा त्यांनी आपलं असं म्हणलं पाहिजे, जीवनात देव जरी आला तरी आपलं कल्याणच होईल, देव नाही जरी आला तर या साधूंच्या सहवासात आपलं कल्याण होईल. गुरुवर्य देवगडचे बाबा आहे महाराज. बाबांचं उदाहरण आम्ही नेहमी का सांगत असतो की बाबा आपल्याकरता प्रमाण आहे. इतर साधूंचे प्रमाण मी तुम्हाला दिली, त्यांचं काही चरित्र सांगितलं, ते आपल्याला एवढं आपलंसं वाटणार नाही. बाबांचं जीवन आपल्या समोर आहे, ते जीवन जर सांगितलं निश्चित आपल्याला बदल करावा असं वाटतो. विठ्ठल साधू जे आहेत हे आपल्याकरता या मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झाले. वास्तविक यांचं जे स्वरूप आहे ते परमात्मा स्वरूप आहे. तुकोबाराय वर्णन करत असताना सांगतात, देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. तुकोबाराय सांगतात ते परमात्मा स्वरूप असलेले सद्गुरू आहेत, ते संत आहेत. एक सांगू, एकदा साधूने आपल्याला जर आपलं म्हणलं तर कोणी आपल्याला आपलं म्हणू ना म्हणू कशाचीही गरज पडत नाही. एकदा त्यांनी आपलं म्हणलं पाहिजे. विठ्ठल हे साधू जे आहेत जगाच्या कल्याणाकरता आले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती कशा करता हो? तुमच्या आमच्या करता. किती किती महाराज. म्हणून मी सांगतो, जर जीवन जगत असताना आदर्श घ्यायचा तो साधू संतांचा घ्यायचा. मी नेहमी सांगत असतो, परमात्मा चिंतन केलं तर भेट देण्याकरता तो परमात्मा उशीर लावेल, परंतु एखाद्या साधूच्या संगतीमध्ये तो परमात्मा लगेच दर्शन देतो. महाराज, फक्त साधूचं दर्शन अवघड आहे. देवाचं भजन केल्यानंतर, देवाचं चिंतन केल्यानंतर तो परमात्मा सुद्धा भेट देण्याकरता येईल, परंतु त्या साधूची भेटी फार अवघड आहे. मी सांगत नाही महाराज, शास्त्रकार चिंतन करतात. शैले शैले माणिक्य मोती चन्न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. साधूंनी वर्णन केलंय, शास्त्रकारांनी वर्णन केलंय. हातीच्या गंड स्थळामध्ये आपण मोती काढण्याकरता गेलो, तो मोती आपल्याला मिळेल. चंदनम न वने वने. प्रत्येक काय जंगलामध्ये चंदनाचं झाड दुर्लभ आहे महाराज. तसं साधूचं लक्षण सांगितलंय. साधू संत हे आपल्या जीवनामध्ये फार दुर्लभ आहे. विठ्ठल पण तुकोबारायांचा आपण विचार करत होतो, कारण की का विचार करायचा? इतर साधू संतांचा विचार करता येईल, परंतु आपण संसारामध्ये गुंतलो आणि आपण अशा व्यक्तीचा आदर्श ठेवला पाहिजे की संसार करून परमार्थ करता आला पाहिजे, जो तुकोबारायांनी केला, जो नाथबाबांनी केला.
तुकोबारांनी एवढं भजन केलं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठलंही धैर्य न सोडता भगवान परमात्मा चिंतन एवढं केलं. डोंगरावरती निघून जायचे परमात्मा चिंतन करण्याकरता. पत्नीने देवाला कितीही शिवाय देऊ द्या महाराज, पत्नीचा तेवढा अधिकार होता. जिजामाता तुकोबारांच्या पत्नी जिजाई आई साहेब जगद्गुरु तुकोबारांना एवढ्या शिव्या द्यायच्या, तुकोबारांना द्यायच्या याच्यात नवल नाही महाराज, देवाला सुद्धा शिव्या द्यायच्या. परंतु तुकोबारांच्या अगोदर सुद्धा देवानं कोणाला दर्शन दिलं? तुकोबारांच्या पत्नीने दिलं. का दिलं? की स्वतःच्या भक्ताची सेवा केलेली भगवान परमात्माला आवडत असते. किती आवडते? प्राणापेक्षाही आवडत असते. ज्ञानोबा सांगतात, तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जय भक्त चरित्राते प्रशंसते. ज्ञानोबा सांगतात, एखाद्या भक्ताची स्तुती, एखाद्या भक्ताची सेवा जर कोणी करत असेल तो माझ्या प्राणापेक्षाही सुद्धा मला आवडतो. परमात्मा पुढे हे सांगतात, मला माझी लक्ष्मी देखील आवडत नाही, ब्रह्मपोटी बाळती हे देखील मला आवडत नाही. जर माझाच भक्त 100 जन्म घेऊन माझीच पूजा करीत असेल तरी मी त्याला प्रसन्न होत नाही का? एखाद्याने जर वैष्णवांचा अपमान केला तर याला तिन्ही लोकात सुद्धा जागायला मिळत नाही, तर काय त्याला अमन जाणावं लागतं. साधू नाम समचित्ताना उपहास करोतिया, देवाप्यो माथाय विद्मये धमाधमा. म्हणून साधूची निंदा जीवनामध्ये कधीच घडता कामा नये. विठ्ठल तुकोबाराय भजना करता जायचे, भजना करता गेले. जिजाई साहेबांचं एवढं प्रेम, एवढ्या भांडायच्या, शिव्या द्यायच्या, परंतु महान प्रतिवता होत्या. का? पतीशिवाय कधीही जेवत नव्हत्या. एवढं प्रातिपत्य ठिकाणी त्यांच्या ठिकाणी होतं. कितीही काही झालं तर माझे स्वामी आहे, माझे मालक आहे, त्यांच्या उदरनिर्वाह करता, त्यांच्या भजन्या करता त्यांना काही जेवण केलं नाही. घरी कितीही भांडणं होऊ द्या, परंतु डोळे पुसून परत डबा घेऊन जगद्गुरु तुकोबारांना घेऊन जात होत्या. कुठेही जाऊ द्या, कितीही लांब जाऊ द्या, परंतु जगद्गुरु तुकोबारा जात असताना कधी सांगून जायचे नाही. एक दिवस जिजाई साहेबांनी विचारलं की स्वामी तुम्ही कुठं जाता? मला कधीच कळालं नाही, मला काहीतरी मार्ग सांगा, तुम्ही कुठे गेले? मागून मला तुमची न्याहारी घेऊन येता येईल, तुमचा डबा घेऊन येता येईल, काय केलं पाहिजे? तुकोबाराने सांगितलं आवले. जिजाई साहेबांना जगद्गुरु तुकोबाराय आवले म्हणायचे. सांगितलं आवले, तुला माझा जेवणाची न्याहारी घेऊन यायचं असेल तर काय कर, जे भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर डोंगर, जे काही डोंगर आहेत त्या डोंगराला कान लावायचा, त्या रस्त्याला जो रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या रस्त्याने तो डबा घेऊन यायचा. असं सांगितल्यानंतर महाराज जिजाई साहेबांनी काय करायचं? सगळ्या रस्त्याला कान लावून बघायचा आणि ज्या रस्त्याने विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकवीन त्या रस्त्याने जायचं. महाराज एक दिवस असाच प्रसंग आला, उन्हाळ्याचे दिवस. जिजाई साहेब जगद्गुरु तुकोबारांची न्याहारी घेऊन निघाल्या तुकोबारांना. आणि जात असताना वनामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते, गरीब परिस्थिती, पायामध्ये चप्पल नाही. ईदभर एवढा मोठा काटा, मोठे काटे असतात, तो काटा पायामध्ये एवढा रुतला. जिजाई साहेबांनी त्याच ठिकाणी खाली पडल्या आणि रडायला लागल्या. डबा घेऊन जात असताना त्यावेळेस महाराज भगवंताला ते यातना जाणावं लागल्या. परमात्मा जीवन करण्याकरता बसले होते. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, देवा कुठं निघाले? देवानं सांगितलं माझा भक्त संकटामध्ये आहे. याच्याकरता भगवान परमात्मा जेवणाच्या ताटावरून उठले आणि रुक्मिणी आई साहेबाजवळ खाली आले. मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना बघितलं, गुराचं रूप, गुराख्याचं रूप धारण केलं एका छोट्या मुलाचं. आई साहेबांजवळ गेले आणि सांगितलं, आई साहेब काय झालं? काटा रुतला का? जिजाई साहेब सांगितलं, हो बाळा काटा रुतला. काही हरकत नाही, मला चांगला काटा काढता येतो, मोठ्या मोठ्यांचा काटा मी काढलाय म्हणून. विठाल त्या परमात्म्याने जिजाई आई साहेबांचा पाय मांडीवरती घ्यावा. किती भाग्य, किती भाग्य. तुकोबारांपेक्षा किती भाग्य ज्या देवानी जिजाई आई साहेबांचा पाय आपल्या मांडीवरती घ्यावा. पाय घेतल्यानंतर काटा ज्यावेळेस देवाने काढला, हात फिरवला, क्षणात यातना थांबल्या. जिजाई आई साहेबांच्या सांगितलं, बाळा किती गोड हात आहे तुझं म्हणे. क्षणात माझ्या यातना थांबल्या. आनंद झाला. भगवान परमात्म्याचे कौतुक केलं आणि पुढे निघून गेल्या. निघून गेल्यानंतर डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या भजनामध्ये तल्लीन होते. भजन करत असताना जिजाई साहेब त्या ठिकाणी आल्या. तुकोबारायांसमोर येऊन बसल्या. तुकोबारायांना काही भान नाही, देवाचं भजन करतच होते. भजन करत असताना रुक्मिणी आई साहेबांनी त्यांना काही उठवलं नाही. करू द्या साधना, ज्यावेळेस जाग येईल त्यावेळेस मी त्यांना जेवू घालेन.
भजन करता करता 2 तास झाले, डोळे उघडले आणि समोर बघितलं आपली आवली आपल्याकरता न्यारी घेऊन आली. भूक लागली होती. सांगितलं, आवले तू कधी आली? स्वामी म्हणे, मला येऊन 2 तास झाले म्हणे. बरं, जेवत असताना जेवण्याकरता बसले. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, आवले तू केलं का ग म्हणे जेवण? नाही स्वामी, तुम्ही केल्याशिवाय मी कसं जेवण करणार? प्रातिवत्य धर्म त्यांच्या ठिकाणी आहे ना. पतीनं जेवण केल्याशिवाय पूर्वीच्या स्त्रिया कधी जेवण करत नव्हत्या. पती परमेश्वर आपण का म्हणतो? ज्याला देवस्वरूप मानलं तो असलेला काय? स्वामी, तो असलेला पती. म्हणून जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी प्रातिवत्य त्यांच्या ठिकाणी होतो. अगोदर माझ्या स्वामींना मी जेव घालणार आणि नंतर मी जेवणार, ही धारणा त्यांच्या ठिकाणी होती. म्हणून तुकोबारा जेवणा करता बसले. पहिला घास घेतला आणि सांगितलं, आवले तू पण जेव म्हणे माझ्या समोर. दोघेही जेवणा करता बसले. आणि ज्या वेळेस जिजामातेचे डोळे जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं डोळे का लाल झाले, त्यावेळेस जिजाई साहेबांनी सांगितलं, काय स्वामी म्हणे माझ्या पायात चप्पल नाही, येत असताना काटा रुतला म्हणे, मोठा रक्त येत होतं. मग काय झालं म्हणे? काही नाही म्हणे, एक कुऱ्याख्याचा मुलगा आला, छोटा लहान मुलगा होता, फार गोड होता. त्याने त्याचा माझा पाय त्याच्या मांडीवरती घेतला आणि काटा काढल्या क्षणात जखमही बरी झाली, रक्तही थांबलं आणि पूर्वीसारखा पाय माझा चांगला झाला, पहिल्यापेक्षा चांगला झाला म्हणे. एवढा आनंद झाला. आणि ते सांगत असताना जगद्गुरु तुकोबारांच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबारांनी विचार केला, आतापर्यंत एवढी अनेक वर्ष त्या भगवान परमात्म्याची साधना केली, त्याच्याकरता भजन करण्याकरता येत होतो. या ठिकाणी मला माणसं सोडा, कधी पशु पक्षी, कधी प्राणी सुद्धा या जंगलामध्ये दिसले नाही, या अरण्यामध्ये. माझी आवली मला डबा घेऊन येत असताना एक मुलगा भेटला आणि त्याने तिच्या पायाचा काटा काढावा, असं कोणी आतापर्यंत मिळालं नाही. कोण असेल विचार केला, तो माझा परमात्मा, ज्याने आतापर्यंत मला कधीही दर्शन दिलं नाही. आणि त्याने काय केलं, माझ्या पत्नीचा, माझ्या आवडीचा काटा काढण्याकरता आला. देवाला प्रार्थना केली, देवा किती भाग्यवान आहे माझी आवली की माझ्या अगोदर तुझं दर्शन तिला झालं. विठ्ठल खरा साधक तोच जो साधूची सेवा करतो आणि साधूच्या सेवेने काय करतो, परमात्म्याला आपलंस करून घेतो. आपलंस कोणी केलं परमात्म्याला? ज्ञानोबा सांगतात, किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे, तेत जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा सांगतात, त्या परमात्म्याला आपलंस कोणी केलं? साधू संतांनी केलं. महाराज, लोकांचं काहीच घेणं देणं नाही, लोकांचं कधीच काही घेणं देणं नाही. कशा करता घेणं नाही? समाज सुधारवायचा आहे, भक्ती मार्गाला लोकांना लावायचं, हे सगळं साधू संतांची लक्षणं आहेत. परंतु सगळं करत असताना समाजाने निंदा केली, त्रास दिला, याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. जगद्गुरु तुकोबार ज्या गावामध्ये जायचे त्या गावामध्ये कीर्तन करायचे आणि त्या गावामध्ये कुठलंही विनामूल्य दान, कुठल्या कशाचीही गरज नाही. लोकांना फक्त भक्ती मार्गाला लावायचं, एवढीच त्यांची तळमळ होती. कुठेही जाऊ द्या, साधू संतांना कुठे कीर्तनाला जाण्याकरता जगद्गुरु तुकोबार कुठे गेले ना, कीर्तनाकरता लोक जमा व्हायचे. तुकोबारांना विनंती करायचे, महाराज आज तुम्ही कीर्तन करा. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखे त्यांचे नारायण. ज्या प्रमाणे वारा फिरत असतो त्याप्रमाणे त्यांची कीर्ती काय करत असते, फिरत असते. याच्याकरता त्यांना कुठं व्हॉट्सअपला, कुठं फेसबुकला स्टोरी लावायची गरज नाही. आज आमचं कीर्तन असलं कुठं लगेच स्टोरी. हरिभक्त पारायण शशिकांत महाराज कोरेकर यांची या ठिकाणी सेवा कशा करता? लोकसंग्रह वाढण्याकरता. त्यांना याची गरज पडत होती का? नाही महाराज. किंबहुना सोयी जीव आत्मयाची लाही, तेत जे होय तया नाम सुख. आत्मसुखाला आपलं म्हणलं जगाचं काही घेणं देणं नाही. ज्याला मानायचं अथवा नाही मानायचं, कोणी माना अथवा नका मानू. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवरित. कुठलीही परिस्थिती येऊ द्या, समसंग म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये धैर्य आणि मनोबल राखून ठेवणारे जे साधू आहेत. विठ्ठल तो सांगायचा मुद्दा आहे. ही उदाहरणं आपल्या जीवनासमोर ठेवा आणि त्या पद्धतीने जीवनाची वाटचाल करत राहा. मरण जरी आलं तरी त्या परमात्म्याचं भजन सोडू नका. 10 मिनिटं होईना, 5 मिनिटं होईना, त्या परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. आणि या कारणानं अतिशय वेळात वेळ काढून 2 मिनिटं म्हणा, 5 मिनिटं म्हणा, फार तासन तास 2-2 तास तुम्हाला वेळ काढण्याकरता लावत नाही. एखादी माता माऊली घरामध्ये स्वयंपाक करत असेल, स्वयंपाक करता करता जरी परमात्मा चिंतन केलं तरी काही हरकत नाही. तुकोबार सांगतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. पण कुठलाही एखादा व्यापारी असेल, व्यापारी वर्गामध्ये दुकानामध्ये बसला असेल, गिऱ्हाईक नसेल, वाचन केलं, बरं वाचन नाही करता आलं तर नुसतं नामस्मरण केलं तरी काही हरकत नाही. कशाचाही व्यापार असू द्या,
शेती जरी असली, सावतामाळी महाराज त्यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. शेती करत असताना, कष्ट करत असताना त्या परमात्म्याला आपलंसं करून घेतलं. विठ्ठल अनेक जी उदाहरण मी तुम्हाला साधू संतांचे सांगितले. तुकोबारायचं जीवन चरित्र का सांगितलं? संसार करत असताना परमात्मा साध्यचं लक्षण ते भक्ती साध्य त्यांनी साधन घेतलं. कशा करता? परमात्मा चिंतन करून मुक्त होण्याकरता. परीक्षिती राजाचा आपण विचार घेतला. कशा करता? परीक्षिती राजाने 7 दिवसामध्ये मुक्ती मिळवली. खटवंग राजाने 1 तासामध्ये मुक्ती मिळवली. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? जीवनामध्ये एवढा संघर्ष असताना सुद्धा त्या परमात्म्याला आपलंसं केलं. नवे नवे त्या परमात्म्याला गरुडावरती बसून माझा कैवारी आला. तुकोबारायांना घेण्याकरता यावं लागलं. कशा करता? जगद्गुरु तुकोबारायांनी आपलंसं केलं होतं. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाही आणि तेच जे होय तया नाम सुख. म्हणून त्या परमात्म्याला आपलंसं करून घ्या. साधूंची सेवा केली ना महाराज, देवाला लगेच भेटायला यावं लागतं. नाही तर मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. मनाने आपल्याला काहीच करता येत नाही. देवाचं साधन करण्याकरता साधूची संगती अतिशय महत्वाची आहे. म्हणून मी सांगत होतो, ज्ञानोबा सांगतात, मग पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून त्याचं पुण्य संपल्यानंतर मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. इंद्रदेवाचा जर विचार केला तर ज्ञानोबांनी इंद्रदेवाचं महत्व पटून सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. जयंत अमरत्व सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. अमरावती ही आपली अमरावती नाही बरं का, स्वर्गातली अमरावती. राजधानी भुवन अमरत्व सिंहासन म्हणजे ज्या ठिकाणी कधीच मरण येणार नाही अशी खुर्ची. आपली 5 वर्ष बदलणारी खुर्ची नाही, जी खुर्ची कधीही बदलत नाही. आता असं असणार अमरत्व सिंहासन. ऐरावता सारखे वाहन. ऐरावत नावाचा हत्ती 1000 वर्ष त्याला मरण येत नाही असा असणारा हत्ती. ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. एवढी इंद्राची संपत्ती. मदन वळगे शेजारे पवना तैसे मणी आले धावणे येतात. त्या ठिकाणी फरशा सुद्धा जमिनीवरच्या आहेत का? त्या याच्या आहे. कशाच्या? त्या ठिकाणी गायी सुद्धा कशाच्या आहेत? कामधेनू सारख्या गायी आहेत. कल्पवृक्षासारखे झाड त्या ठिकाणी आहे. कशा करता सांगतोय मी? एवढी संपत्ती इंद्राची. तरी सुद्धा काय? बृहस्पती ब्राह्मण त्यांच्या दरबारामध्ये रोज येणं जाणं करत होते. ज्ञानोबा सांगतात, पै बृहस्पती मुख्य आपण ऐसे शास्त्री स्त्रियेचे ब्राह्मण ताटीचे सुरगण बहु असं जेते जे तरंबे ऐशा नाचणी उर्वशी मुख्य विलासनी आतोरिया. स्वर्गाचं वर्णन केलं. त्याला स्वर्गामध्ये इंद्रदेवाला भोग भोगण्याकरता त्या ठिकाणी स्त्रिया सुद्धा नाच काम करत होत्या. एवढ्या संपत्तीचं एवढं वर्णन ज्ञानोबाने केलं. कशा करता? मग पुण्याची पावटी सरे. का? त्याचं सुद्धा पुण्य संपल्यानंतर त्याला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. तो असलेला इंद्रदेव. बरं जाऊ द्या, ज्याने आपल्याला जन्माला घातलं, ही जीवसृष्टी निर्माण केली, तो असलेला ब्रह्मदेव, त्याचं वर्णन सुद्धा ज्ञानोबा करतात. कैसे थोरियेचे मान पाहे पा, तो सृष्टी विजेचा साटोपा, परी पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. कैसे थोरियेचे मान पाहे पा, तो सृष्टी विजेचा साटोपा. नवे नवी सृष्टी त्याच्या हातामध्ये आहे. ही सृष्टी ज्यानं निर्माण केली तो असलेला ब्रह्मदेव. ज्ञानोबांनी त्याला सांगितलं, त्याला सुद्धा मरण चुकत नाही. त्याला सुद्धा काय आहे? दुःखच आहे. ब्रह्म अधिक पदे दुःखाची शिराणी ते चित्त झनी. म्हणून त्याच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? दुःख आहे. बरं, इंद्रदेव झाले, ब्रह्मदेव झाले. शेषाचा जर विचार केला तर शेष कोण होता? भगवान विष्णू, ज्याच्यावरती पलंग म्हणून झोपले. पलंग त्यांच्या ठिकाणी शेष भगवान होता. कोणाच्या ठिकाणी? भगवान विष्णू. ज्ञानोबांनी त्याचंही वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये केलंय. तोही या तृणा तळवंटी दडे एरी नेती नेती म्हणून बहुडे येत सनकाधिक वेडे पिसे झाले. ज्ञानोबा सांगतात, देवाचं गुणवर्णन करत असताना त्याला शुद्ध शब्द सापडले नाही. नेती नेती नवे नवे असं म्हणू लागला. शेष सुती प्रवर्तला जिव्हा श्रोणी पलंग झाला. त्याचा एका जिभेच्या 1000 जेव्हा झाले. कोणाचं? देवाचं गुणवर्णन करत असताना त्याला सुद्धा जन्म मरण चुकलं नाही. ब्रह्मदेवाचा विचार केला होता, सृष्टी निर्माण केली, त्याला मरण चुकलं नाही. मग विचार करा, ज्या वेळेस रावणाने सगळे देव बंदी शाळेमध्ये टाकले. बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर त्यांना सोडवण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागला. प्रभू रामचंद्रांना मनुष्य योनीमध्ये अवतार घ्यावा लागला आणि देवांची बंदी खाण्यातून सुटका करावी लागली. का? त्यांना
शुद्ध कर्म करण्याकरता यावंच लागलं की नाही? यावं लागलं. बरं, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले, अवतीर्ण झाल्यानंतर त्याचा मोठा इतिहास आहे. ज्यावेळेस दशरथ राजाला सगळं वैभव होतं, सगळी संपत्ती होती, परंतु मुलाचं सुख काही प्राप्त होत नव्हतं. याच्याकरता आपल्या कुलगुरू वशिष्ठांकडे प्रार्थना केली आणि सांगितलं की महाराज, मला काय करा, मला सगळं सुख आहे परंतु मुलाचं सुख माझ्या जीवनामध्ये नाही. याच्याकरता कुलगुरू वशिष्ठांनी राजाला सांगितलं, राजन काय कर म्हणे, पुत्र कामेष्टी यज्ञ कर. तो यज्ञ केल्यानंतर तुला जो काही प्रसाद ब्राह्मण देवता देईल तो प्रसाद दिल्यानंतर तुला मुलं होतील म्हणे. सगळं ठरल्याप्रमाणे केलं, मुलंही झाले. बरोबर रामचंद्र, भरत भैया, लक्ष्मण भैया, शत्रुघ्न, चारही मुलं झाले. परंतु कर्म राजाला सुद्धा चुकलं नाही, परमात्म्याला सुद्धा चुकलं नाही. भगवान प्रभू रामचंद्रांचे वडील ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र कुलगुरू वशिष्ठांकडे शिकण्याकरता गेले, गुरुकुलाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर सगळे प्रजा अतिशय प्रभू रामचंद्रावरती प्रेम करू लागले. म्हणजे प्रभू रामचंद्र परमात्मा होते, मृत्यू लोकामध्ये आपलं स्वरूप विसरले. ते कशा करता आलो, देवांना सोडवण्याकरता आलो. सगळं विसरल्या कारणाने काय झालं, सगळा इतिहास आपल्या समोर आहे. ज्या दिवशी परमात्मा राज्य अभिषेक सोहळा झाल्यानंतर राज्य गादीवरती बसवणार, त्याच दिवशी वनामध्ये जावं लागलं की नाही? त्यांच्या जीवनामध्ये आलेलं सगळ्यात मोठं कर्म, त्यांना सुद्धा वनामध्ये निघून जावं लागलं. प्रारब्ध त्यांचं होतं. कशा करता सांगतोय मी, परमात्मा जरी असला तरी त्याला कर्म चुकत नाही. त्याच वेळेला वनामध्ये निघून जावं लागलं. आणि वनामध्ये गेल्यानंतर पुत्रवियोग आणि त्यांच्या वडिलांना मरण आलं. भरत आणि शत्रुघ्न दोघही मामाच्या घरी गेले होते. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया वनामध्ये निघून गेले. 4 मुलं असताना एकही मुलगा जवळ नाही. कोणाच्या? राजा दशरथांच्या. एवढा सहस्र छत्री राजा, जवळ एकही मुलगा नाही. अंतकालामध्ये 4 पुत्र दशरथा, अंती एकही नव्हता. जिथं देवाच्या बापाची ही अवस्था झाली, आपल्या पप्पाचा हिशोब कुठं लावायचा? विठाल परमात्मा वनामध्ये निघून गेले. निघून गेल्यानंतर सीता मातेचं हरण झालं. पुढचे अनेक प्रसंग आपण बघितले असे. पण देवावरती किती संकट आलं, आणि देवावरती जर संकट आलं तर देव सुद्धा ज्याचं स्मरण करतात ते असतात साधू. साधूची लक्षणं जे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी सांगितले. ज्ञानोबा हे कोणाचा अवतार आहे महाराज? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. पण ज्ञानोबा दुसरं कुसं सामान्य व्यक्तिमत्व नाहीये महाराज. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला ज्या भगवान परमात्म्याने उपदेश केला, तोच परमात्मा कलियुगामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या आमच्या सामान्य जडजीवांना उद्धार करण्याकरता उपदेश करतायत. विठाल तुकोबारांनी सांगितलं हे विषय तुच्छ आहेत. याच्यामध्ये जर आपण भरकटलो तर आपल्याला परमात्मा चिंतन करता येणार नाही. परमात्मा चिंतन करण्याकरता काय केलं पाहिजे? त्याच्या रंगामध्ये आपण रंगलं पाहिजे, त्याच्याच विषयामध्ये आपण गुंतलं पाहिजे. अभंग रंगी रंगे रे तिरंगे, रंगी रंगे 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 तिरंगे.
भुरणाची पतंगे काय भुरणाची पतंगे शरीर जायचे ठेवा रे शरीर जायचे ठेवा रे शरीर जायचे ठेवा रे शरीर जायचे ठेवा रे रंगी रंगे रे श्रीरंगी काय भुरणाची पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने तुकोबाराने सांगितलं बाबा इतर विषयामध्ये तू रंगू नको तर परमात्मा असलेलं त्याचं चिंतन कर. शरीर जाणार आहे शरीर जायचे ठेवणे दर्शी अभिलाष जने हा परिवार तुझा नाही हे द्रव्य तुझं नाही. वेळोवेळी तुकोबाराय आपल्याला हेच सांगतात. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात हे खरं आहे परंतु जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन चरित्र बघून मी आपल्याला ते चिंतन सांगतोय. कशा करता सांगायचं मला आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जन्माला या कसंही या परमात्मा चिंतन केलं पाहिजे. समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबांचा जर आपण विचार केला तर बाबांचं जीवन कसं होतं. भिल्ल कुळामध्ये शबरी मातेच्या कुळामध्ये बाबांनी काय घेतला अवतार घेतला आणि परमात्मा चिंतन करून मुक्त झाले. सावता महाराज माळी कुळामध्ये जन्माला आले. आपल्याला कितीतरी साधूची उदाहरणं घेता येतील. ते एकाच कुळात जन्माला आले नाही असंही नाही अनेक कुठल्याही कुळामध्ये जन्माला आले परंतु साध्य साधन एकच होतं तो परमात्मा. मला हेच सांगायचंय आपलीही कुठलीही परिस्थिती येऊ द्या साध्य साधन तो परमात्मा असला पाहिजे. गोदावरी असेल प्रवरा असेल नर्मदाचा उगम कुठून आहे महाराज अमरकंटक पासून आहे समुद्रापर्यंत तिथं जायचे. ठराविक नद्या आहे जे गंगा आहे जी यमुना आहे जी गोदावरी जे प्रवरा आहे पण इतर ज्या नद्याचा उगम आहे तो समुद्रापासून आहे. याचा जर विचार केला आपण इतिहासामध्ये ज्या नद्या पवित्र मानल्या जातात आता उदाहरण आलं म्हणून सांगतो बरं का. इतिहासामध्ये असेही काही उदाहरणं आहेत. आता मला सांगा काही ऋषीमुनींनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर भृगु ऋषींनी ज्या वेळेस प्रतिज्ञा केली तपश्चर्या केली पृथ्वीवर पाण्याचा सुकाळ याच्याकरता गंगा मातेला या ठिकाणी यावं लागलं. सगळी इतिहासातली उदाहरणं आहेत परंतु नदीचा उगम आहे समुद्रापासूनच आहे. मग तिला डोंगर आले तर तो भाग वेगळा शेवटी सगळे उतार चढाव सहन करत तिला शेवटी समुद्रापर्यंत जायचं. रेवा सागर असेल अरबी समुद्र असेल आता आपण नकाशा बघितला असेल कधीतरी नद्या इतर ज्या छोट्या मोठ्या नद्या सगळ्यांचा उगम समुद्रापासून आहे महाराज आणि शेवटी तिला समुद्रापर्यंत सगळं एवढं जीवनामध्ये थांबे घेत दुःख सुख दुःख सहन करत तिथं जायचं. तसं मला सांगायचा मुद्दा काय ह्या जन्मामध्ये नाही पुढच्या जन्मामध्ये परंतु या जन्मामध्ये मुक्त होण्याचा करा ना महाराज प्रयत्न. या जीवनामध्ये कोण मुक्त झालं तुकोबाराय झाले ज्ञानोबाराय झाले समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबा झाले पण आपणही तो प्रयत्न केला पाहिजे ना. शेवटी आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंतच जायचं आहे. ते स्वरूप असलेलं ब्रह्मस्वरूप आहे तो परमात्मा विठ्ठल. असो चिंतनाच्या ओघामध्ये पहिल्या चरणावरती आतापर्यंत बोलत आले. समोरची सगळी चरण अजून बाकी बोलण्याकरता परंतु संकल्पित वेळेमध्ये आपल्याला चिंतन बघायचंय. ऊनही भरपूर आहे. सगळे कामं मागं सोडून या ठिकाणी तुम्ही आला याचीही मला जाणीव आहे परंतु आपल्याला चालू होण्याकरताच वेळ झाला. त्याच्याकरता थोडे 2-5 मिनिटं लग्न 3ला लागत महाराज. आपले 2-5 मिनिटं होऊ द्या मागं पुढे. मी आपली क्षमा मागून सांगतो. मला सांगायचा भाव लक्षात घ्या फक्त का मी एवढं तळमळीनं का सांगतो महाराज. तुकोबारायचं ज्ञानोबारायचं आपण जीवनचरित्र समोर ठेवा परंतु जे सध्या ज्यांच्यावरती आपली श्रद्धा आहे त्यांचं जीवन समोर जर ठेवलं तर कधीच दुःख जीवनावरती येणार नाही. कोणी असं आपल्याकरता समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबा आहे गुरुवर्य देवगुरुश्री बाबा आहेत आपल्याकरता समर्थ रामनाथ बाबा आहेत आणि माझ्याकरता माझे गुरुवर्य वैकुंठवासी नासिकेत बाबा आहे. कशा करता मी या मंडळींना आदर्श म्हणतो. जीवनात प्रत्येक माणसाकडून काहीतरी चुका होत्या. तू महाराज असला त्याच्याकडून चुका होता असं काही नाही. कोणीही असो कसाही असो मोठा महात्मा जरी असला तरी त्याच्याकडून कधी कधी ब्रह्मदेवाकडून सुद्धा चुकी होता महाराज. कितीतरी ऋषी मुनींची आपण उदाहरणं बघितली ज्यांना त्यांचं तप सांभाळता आलं नाही. आपण तर आपले महाराज आहे महाराज. आपला विषय कुठंच घेऊ नका परंतु जीवनामध्ये किती दुःख आलं फक्त सद्गुरूंना सोडू नका. त्यांनी मोठं म्हणलं ना जग तुम्हाला आपलं म्हणून काही घेणं देणं नाही. फक्त साधूंनी आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे. याच्याकरता ही उदाहरणं जी आपल्या समोर आहेत त्यांच्याकडे बघून तुम्ही जीवन जगा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वेळोवेळी मी तुम्हाला ओव्या सांगितल्या ज्ञानोबारायांच्या 8-10. मी संस्थेचा विद्यार्थी महाराज. मला काहीतरी माझ्यावरती जबाबदारी संस्थेची. स्वानंद सुखनेवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ज्यावेळेस आम्ही 4 वर्ष शिक्षण घेतलं कैलास महाराज त्यावेळेस आम्हाला
शिक्षण घेताना आमच्या गुरूंनी आम्हाला काय गुरुदक्षिणा मागितली माहितीये का? ज्या ठिकाणी कीर्तन करता गेले त्या ठिकाणी मानधन कधीच ठरवायचं नाही. ते आमच्या जीवनामध्ये आम्ही आतापर्यंत कधी केलं नाही. सद्गुरू बाबांच्या चरणाला स्मरण करून सांगतो, यानंतर सुद्धा कधी करणार नाही. गुरूंनी ही गुरुदक्षिणा आमच्याकडून घेतली आणि सद्गुरूंनी उल्हास बाबांनी आम्हाला जाते वेळी सांगितलं की काय करा तुमच्या जीवनामध्ये, ज्या ठिकाणी कीर्तना करता गेल्या त्या ठिकाणी कधीच मानधन कधी ठरवायचं नाही. आणि जी आपली मर्यादा आहे, ऐशी कीर्तन मर्यादा आहे साधू संतांच्या घरची, जी आमची साधू संतांची कीर्तन मर्यादा आहे, या ठिकाणी विनोद हा अतिशय प्रासंगिक विनोद आला तो सांगावा, परंतु जे आपले नियम आहे अभंगाला धरून, जे ज्ञानोबारांचे ओवे असतील, तुकोबारांचे प्रमाण असेल, याला धरूनच काय केलं पाहिजे? कीर्तन केलं पाहिजे. विठ्ठल असो, ज्यांच्या करता आपण या ठिकाणी 13व्या श्राद्धानिमित्त 13वा विधी या ठिकाणी झाला, याच्या करता कीर्तनाचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी यथासांग ते पार पडत आहेत. आपण सगळे वेळात वेळ कामात काम काढून या ठिकाणी आलात, सगळ्यांना धन्यवाद देतो. कारण की आताच्या काळामध्ये टाळकरी भेटणं मुश्किल आहे महाराज. हे लोकांचं परमार्थ खूप चांगला आहे. संसार करून जिथं कीर्तन असेल त्या ठिकाणी जायचं, थोडंफार चिंतन करायचं, यालाच परमार्थ म्हणतात. याच्यापेक्षा परमात्मा काही वेगळा नाही. आणि पुढच्या पिढीला सुद्धा सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना बाळांना कीर्तन कार्य करा, पक्वते करा. कोणाला तरी एकाला 2 मुलं असतील तर एकाला काहीतरी करा, कारण की काळाला याचीच गरज आहे महाराज. आता ही जुनी पिढी संपली ना महाराज. गावोगावी तुम्हाला भजनी सापडणार नाही. भजनी सुद्धा कीर्तनकारासारख्या तारखा घेऊन भजनी आणावं लागतील तुम्हाला. ही परिस्थिती तुमच्यावरती निर्माण होईल. परमार्थ सोडून द्या, भजन सोडू द्या. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल आपल्या मुलांनी आपला सांभाळ करावा, याच्या करता हे आध्यात्मिक ज्ञान त्याच्या ठिकाणी रुजवा. विठ्ठल पण ज्यांच्या करता आलो या ठिकाणी आलो, कैलासवासी बब्बाई आजी यांना आपल्यातून जाऊन 13 दिवस झाले. त्यांचा या ठिकाणी विधीचा कार्यक्रम आहे. त्यांच्या मुलांनी, त्यांच्या मुलींनी, आमचे जे परमार्थ स्नेही आहे दत्तू मामा लोंढे, त्यांचे बंधू असतील पोपट मामा लोंढे, तिसरे कोण आहे? 2च आहे. हा, सरस्वती ताई साहेब त्यांची मुलगी आहे. म्हणून सगळ्या या परिवाराने त्यांच्या नात लगाने काही नियोजन केले अतिशय योग्य आहे. कारण की असे विधी पार पडले तरच जीवात्मा मुक्त होतो. शास्त्रामध्ये जे काही सांगितलंय 13वा विधी कशा करता केलं पाहिजे, काहीतरी संकीर्तन कानावरती पडलं पाहिजे, जेणेकरून त्या जीवात्म्याला काय मिळालं पाहिजे? शांती मिळाली पाहिजे. पण सगळ्यांच्या ठिकाणी मी काय आदरयुक्त भाव निर्माण करतो. कारण की जे होत असतं ते चांगल्या करता होतं. तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी वेळ काढून आला, हे परमात्मा कार्यच आहे. या ठिकाणी येऊन काहीतरी देवाचं भजन आहे, फक्त निमित्त मात्र त्यांचा 13वा आहे. असं मी जास्त काही वेळ घेत नाही. अभंग माझा बाजूला राहिला. का बाजूला राहिला? माझ्या सांगण्याचा ठिकाणा भाव एकच होता की मला एकाच चरणामध्ये सांगता आलं. मागचे जे 3 चरण राहिले ते इतर कुठं ठिकाणी गेलं तर त्याचं चिंतन मला करता येईल. कारण की पूर्ण भावाचा अर्थ बघितला तर एका चरणामध्ये सुद्धा सगळे चरण तुम्ही लावून बघा. मी सांगितलं वेळोवेळी, शरीर जाणारच आहे, हे द्रव्य जाणार आहे, काहीच नाही. असणारा आपलं काय आहे? तो परमात्मा आहे. ते तुम्हाला सांगतात ते तुम्ही अभ्यास करा. म्हणून माझी झालेली जी सेवा आहे ती परमात्माच्या मी काय करतो? अर्पण करतो. गुरुवर्य सद्गुरु देवगुरुचे बाबा असतील, गुरुवर्य स्वामीजी असतील, माझे गुरुवर्य वैकुंठवासी नासिकेत बाबा कोरेकरांना सगळ्यांच्या ठिकाणी मी माझी सेवा काय करतो? समर्पित करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा कुमारी तरी निणते पुरते अधिक सरते करून घ्यावे तुमते विनवित असे ना तरी बालक बोबडा बोली कावा पुढा विचुका पावली ते सोज करून मावले रिजिजई. चिंतन करत असणे जगद्गुरु तुकोबारांचा अभंग चिंतना करता घेतला. संपूर्ण अभंग असाच असेल असं सांगता येत नाही. मोठ्या मोठ्यांना तो अभंग सोडवता येत नाही. मी अल्पशा अतिशय पामर आहे. मला त्या अभंगावरती सद्गुरूंच्या कृपेने जेवढं चिंतन करता आलं तेवढं केलं. माझ्या वाणीला शोभल न शोभल असे काही वाक्य गेलं असेल, आपल्या मनाला टोचलं असेल, ते सोडून द्या. सांगण्याकरता माझा एवढा अधिकार नाही. जे सद्गुरु मुखातून श्रवण केलं ते तुम्हाला सांगितलं. जे बरोबर असेल ते जीवनामध्ये तुम्ही फक्त उतरवण्याचा प्रयत्न करा. एवढंच कीर्तनातून घेऊन जाता आलं तर माझी मी पूर्तता या ठिकाणी मानेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला.
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुढे मेरी वाकुडे उत्तरे क्षमा पराध महाराज नाही उच्चारिला अधिकार करा क्षमा पराध महाराज गणेश्वरा पाया